आणि आता बातमी आहे भ्रष्टाचाराची। धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील रांजणी गावामध्ये पाण्याची टाकी बांधल्याचे दाखवून तब्बल 3 लाखांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनावर केला आहे। रांजणी गावामध्ये हजरत खाजा बदरुद्दीन बाबा रहमतुल्लाह आले या देवस्थान दर्गा परिसरामध्ये ही टाकी बांधल्याची माहिती समोर येत आहे। हेच गट नंबर 237 या परिसरामध्ये हे देवस्थान आहे आणि या देवस्थानामध्ये टाकी बांधल्याचे दाखवून 2 बिलांमध्ये तब्बल 3 लाखांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे। गावकऱ्यांनी या पार्श्वभूमीवर पाण्याची टाकी दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा असं आवाहनच केले। जाणून घेऊया काय आहे बातमी। भ्रष्टाचार मी सांगण्याचा उद्देश माझा एक असा आहे की मी शफीउल्लाह अहमद सालार पटेल दर्गा कमिटीचा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आहे आणि ही शहीद हजरत खाजा बदरुद्दीन रहमतुल्लाह अलैह दर्गा ही आमच्या गावासाठी एक कुलदैवत आहे। या देवासाठी काही पण करायला तयार आहे। तर आम्हाला असं कळालं की 2023 मध्ये ग्रामपंचायतची टाकी मंजूर झाली, पाण्याची टाकी, आणि 24 मध्ये त्यांनी बिल पण उचललं। इथं टाकीच झालेली नाही, कुठलाच काही इस्टिमेट नाही, टाकी नाही, काही नाही। टाकी कुठे गेली तीच घोळ करणार 2,70,000चं एक आणि 29,930 रुपयाचं ही बिल ग्रामसेवक सरपंचांनी संगनमत करून उचललेलं आहे। मागणी आमची अशी आहे की ती संबंधित कार्यालयानं ती चौकशी करावी आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे। माझं नाव असलम फारुख पठाण, राहणार रांजणी। मी दर्गा कमिटीचा उपाध्यक्ष असून माझी उपसरपंच आहे। तरी ग्रामसेवक व सरपंच यांनी भ्रष्टाचार करून पैसे उचललेले आहेत, तरी सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा एवढीच माझी विनंती आहे। आपण ही बातमी पाहिलीच असेल। रांजणी गावामध्ये ग्रामपंचायत प्रशासनात त्यामध्ये सरपंच असतील, उपसरपंच आणि ग्रामसेवक या सर्वांनी मिळून हा मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे। हा भ्रष्टाचार आता जवळपास उघड झालेला आहे। या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर संबंधितांवर कडक अशी कारवाईची मागणी सुद्धा गावकऱ्यांनी केलेली आहे आणि फक्त कागदोपत्री बांधकाम दाखवून अशा पद्धतीनं कंत्राटदार आणि ग्रामपंचायत प्रशासन मिळून लाखो रुपयांचा चुना जर ग्रामस्थांना आणि शासनाला लावत असेल तर येणाऱ्या काळामध्ये या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांचं शोषण होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही।